नाहीतर माझी मुलगी असं नाही करणार हो. पण असं तिने या पत्रात कुठेच म्हटलेलं नाही. अहो म्हणजे काय दादा, काल मी तिला विचारलं तुला काही पैसे हवेत का, तर म्हणाली नको माझ्याकडे आहेत, पुनर्वसूने दिलेत. म्हणून पुनर्वसूने तिला पळून जायला सांगितलं, याला पुरावा काय? अहो दादा, पुरावा म्हणजे मी स्वतः आहे ना. माझी मुलगी असं जन्मात करणं शक्य नाही. अहो जिला साधी भाजी कुठली बनवायची आणि कुठली बनवायची नाही हे कळत नाही, ती आपला नवरा स्वतःहून निवडण्याचा निर्णय घेऊन कसं काय मोकळे होऊ शकते? हा प्रश्न कृष्णकांत तुम्ही मला नाही, स्वतःला विचारा. तिच्या या वर्तनावरून पुनर्वसूच खरं बोलत होत आहे सिद्ध होत आहे. तिनं त्याच्याशी एकदा एक बोलून आमच्या समोर त्यालाच खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. या तिच्या वागण्यावरून तिला खोटं वागण्याची आणि खोटं बोलण्याची सवय असं मला वाटतंय. आणि तिच्या चुकांचं खापर तुम्ही आमच्या पुनर्वसूवर कुठल्या आधारावर फोडताय? पण दादा मी शेवटचं बोललो ते हे दोघे एकत्र होते. याचा अर्थ पुनर्वसूने तिला फूस लावली असा होत नाही. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्हाला दाखवा. मग पुनर्वसू माझा मुलगा आहे म्हणून मी तिची गय करणार नाही. पण स्वतःच्या मुलीनं केलेल्या कृत्याचा राग माझ्या मुलावर काढणार असाल तर मी सहन करणार नाही. मी माझ्या मुलाला चांगला ओळखतो. असलं लांछनास्पद कृत्य त्याच्या हातून घडूच शकत नाही. आणि मुळात आपल्या वाग्दत्त वधूला पळून जाण्याचा सल्ला ते का देतील मला कळूच शकत नाही. माझा जितका माझ्या स्वतःवर विश्वास आहे तितकाच माझ्या संस्कारांवर, माझ्या शिकवणुकीवर विश्वास आहे. ते जर धर्माचरण करण्यात कमी पडले असतील तर दोष त्यांचा नाही, माझा आहे. त्याचं शासन मला करा. कारण मी जर घरात धर्माचरण शिकवू शकत नसेल तर ते समाजालाही शिकवण्याचा मला काही अधिकार नाही. पुनर्वसू, तुम्ही तुमच्या तोंडानं सांगा, हे खरं आहे? बोला पुनर्वसू.